दाणे भरलेले याच्यामध्ये. आणि लय मोठं झाड आहे पिंपळाचं, काढलेलं आहे मी. आणि हे बघा असा दिसतो मग हा. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे आमचं जुनं घर जिथं होतं त्या मळ्यामध्ये. आणि ही ती विहीर आहे जिच्यावरून आम्ही पाणी आणत होतो. या विहिरीतून शेंदून पाणी आणत होतो आम्ही. तेव्हा काही लाईट वगैरे जास्त राहत नव्हती, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा. तर शेंदूनच पाणी आणायचो. आणि या विहिरीजवळ एक पिंपळाचं झाड आहे, हे बघा त्याच्या मुळे आहे. आणि हे इतकं मोठं पिंपळाचं झाड आहे. आणि मला हे झाड आहे ना जेव्हा आपल्या हाताचा जो अंगठा आहे तेवढं खोड होतं तेव्हापासून आठवतं. आणि आता हे इतकं मोठं झालेलं आहे की 2 जणांच्या कवडीमध्ये पण मावणार नाही. आणि याच्या ह्या मुळ्या बघा तुम्ही खाली किती आहे. आणि हे ह्या झाडाचं एक विशेष असं होतं की हे झाड आहे ना थारोळ्यामध्ये आलं होतं. जे मोठाने पाणी पडायचं थारोळ्यामध्ये, त्या थारोळ्यामध्ये आलेलं होतं. आणि ते थारोळं आता पूर्ण या खोडामध्ये सामावलेलं आहे, कुठंच तुम्हाला दिसणार नाही. असं पूर्ण प्रॉपर दगडाचं होतं. आणि पिंपळाच्या झाडाखाली ना मुंजोबाचं ठाणं असतं. तर आमच्याही घरी तसंच मुंजोबा मांडलेला होता तिथं. आणि त्याची पूजा वगैरे करता, त्याला नैवेद्य वगैरे पाणी करत असता, जेव्हा सणवार असतो तेव्हा करता त्याची. तर मुंजोबाचे दर्शन घेतले. आणि पूर्वी ही विहीर आहे ना दगडात बांधलेली होती. आता ही सिमेंटमध्ये केलेली आहे, पण पहिली दगडात होती. मी तुम्हाला आहे ना आता पिंपळाचं बी कसं असतं ते दाखवतो. साधारणतः हे असं फ्रूट येतं पिंपळाला, हे असं. आणि हे जर फोडलं ना तर याच्यामधून हे असं बारीक बारीक जे दिसतं हे बी आहे पिंपळाचं. आणि हे पक्षी खाता. आणि पक्षा थ्रू मग हे जर्मिनेशन वगैरे होतं, प्रसारण पण होतं. आणि त्यांच्या विष्ठे थ्रू त्याचं जर्मिनेशन होतं. सो असं आहे पिंपळाचं झाड. खूप जुनं आहे, मी लहान होतो तेव्हापासून आठवतं मला हे. चला आता बेलाच्या झाडाकडे. हे सरपण होतं ह्या पिंपळाच्याच झाडाखाली, हे सरपण आहे. आणि इथं मला एक मोहोळ दिसलं, एकदम छोटं आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे मोहोळ, एकदम छोटं आहे. आणि पिंपळाचा आवाज आहे का आता येत असेल ते. तर हे आहे बेलाचं झाड. आणि भरपूर पानाला कीड असते याचा. तर चांगले चांगले पानं निवडायचे, कारण आम्हाला 108 पानं घ्यायचे. उद्या सोमवार आहे, महादेवाच्या पूजासाठी उद्या ते पानं लागत आहे. तर मी ते घेऊन चाललेलो आहे आता. 108 पानं काय रुची. सो आमची आता पानं तोडून झालेले, 108 पानं तोडलेले. काही नवीन कवळ्या फांद्या फुटलेल्या होत्या या बेलाच्या झाडाला, याच्यामुळे लवकर पानं सापडले. नाहीतर आहे ना हे वरती जे ना याचे पानं भेटणं मुश्किल असतं, खराबच असतात मॅक्झिमम बेलाचे जे पानं असतात ना ते. आणि ही रुची या बाजरीच्या कडाला फिरती आता. बाजरीची कणस बघती ती, अंगावर पडलेले बघा तिच्या सर्व तोंडावर. चला, सो हे असं आहे, तोडलेलं आहे आम्ही आता आणि चाललेलो आहे. हे आता चक्कूचं झाड आहे. रुचीला पण व्लॉगिंग करायची असती. असे आहे साधारणतः हे चक्कू. वरती जास्त मोठा लेवर का. आणि काही काही पिकलेले पण दिसत मला. हा हे चक्कू बघा, भरपूर मोठमोठाले. कझिन आहे माझा, त्यांच्या घरचे. हे बघा असे चक्कू आहे. पिकलेले नाही अजून. चला, हे बघा कैऱ्या अशा आहे त्यांची. कशी जायची गरज नाही ना, आपली तर आहे ना कैऱ्या. नमस्कार मित्र हो. तर मी आलो होतो औरामध्ये चक्कर मारायला, तुम्हाला दाखवतो आता. बाजरी दाखवायची तुम्हाला, बाजरी कशी झालेली आहे. पण त्या दिवशी खूप पाऊस होता, म्हणजे ओलं होतं या साईडला, म्हणून दाखवता नाही आलं. तर आज मी आलेलो आहे तिकडे चक्कर मारायला, तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी झालेली बाजरी. आणि हिच्यावर आहे ना सध्या पक्ष्यांचा, हे बघा उडाले तिथं, तर तुम्हाला दिसत नाही. हे बघा पक्षी असे, आणि भरपूर आहे याच्यावर पक्षी. म्हणजे आम्ही राखण वगैरे करत नाही बाजरीचं, कारण किती खाणारे खाऊन खाऊन, कारण त्यांना पण काही खायला नाही म्हणून राखण वगैरे करत नाही. आणि ही बघा बाजरी, दाणे भरलेले हिच्यामध्ये दिसतीये.
एकदम व्यवस्थित दाणे भरलेले याच्यामध्ये. आता 15-20 दिवसामध्ये कापावं लागेल ही बाजरी. आणि हे जे वरती जे दाणे दिसत आहे हे पक्ष्यांनी खाल्लेले आहे बरं का. हे जे दिसत नाही ते, किंवा आता हा जो पार्ट दिसतोय हा पण पक्ष्यांनी खाल्लेला आहे. तिथं दाणे दिसत नाही ते भरपूर आहे. हे बघा इथं पण आहे. आता हा पण पक्ष्याने खाल्लेला आहे, त्याच्यामुळे इथले दाणे गायब आहे. आणि भरपूर पक्षी बरं का याच्यामध्ये. म्हणजे आम्ही राखणच करत नाही, घरापासून दूर आहे, इथं आवाज पण नसतो जास्त, त्याच्यामुळे भरपूर पाखरं आहे सध्या. आणि दुसरं काहीच नाही यांना या एरियामध्ये खायला. त्या साईडला जर तुम्ही घेतला ऊस आहे, हा आमचा शेजारी पण ऊस आहे, तिकडं पण काहीच नाही आहे, बागात पण काहीच नसतं त्यांना खायला. मग हे फक्त दाण्याचं एवढंच एक पीक आहे आता सध्या त्यांना, त्याच्यामुळं हेच खाद्य आहे त्यांचं मुख्य. तर हे कांदे आता सुकलेले बघू शकता तुम्ही. हे कांदे पूर्ण वाळलेली यांची पात. तर ही जर बघितली तुम्ही, हे बघा वाळलेली ही जे कांद्याचं जे पात राहते ना ती पूर्ण सुकलेली आहे. आता हे 1-2 दिवसात काढायचे. आता मागच काढायचे ते, पण पाऊस झाल्यामुळं काय, आपण जर लवकर जर काढले ना ते, म्हणजे उपटून घेतले ना कांदे, तर जास्त माती येते, त्याच्यामुळं ते काढले नव्हते लवकर. तर आता व्यवस्थित जमीन पण ही बघा आता सुकलेली आहे, तर ते प्रॉपर निघून येतील, माती जास्त येणार नाही. आणि माती जर जास्त आली ना, तुम्ही कांदे कापून वगैरे थप्पी मारता, तर माती जर जास्त असेल तर कांदे सडू शकता. म्हणून थांबलो थोडा वेळ की त्याची माती नाही येणार कांदे उपटल्यानंतर. तर असं आहे. मी तुम्हाला एक कांदा उपटून दाखवतो. हे बघा, तरी पण थोडी थोडी माती येते, पण ही माती थोडी पडल्यानंतर निघून जाईल ऑटोमॅटिक. असा आहे कांदा, एकदम लाल कलर आलेला आहे. आणि ही माती पण निघून जाईल. ओल्ली बरं का ही माती, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ही चिखल होतोय, म्हणजे असं नॉर्मल ओल्ली अजूनही. बघा कसा हे झाला, गोळा झाला याचा. आणि ऊसामध्ये आम्ही जी मक्का लावली होती गायांना खाण्यासाठी, ती भरपूर आहे अजून पण. आणि तिला कंस येत आहे आता, म्हणजे दाणे नाही भरलेले, पण कंस आलेले तिला आता सध्या. मी तुम्हाला दाखवतो 1-2 कंस. बघा इथं पण दिसतील कंस तुम्हाला. हे इथं पण कणीस आहे एक, हे इथं पण एक कणीस आहे बघा, मक्काचं कणीस. असे आलेले 15-20 दिवसामध्ये याच्यामध्ये दाणे भरायला लागतील कदाचित. तर आपण त्याच्यानंतर परत एकदा भाजून एक व्हिडिओ बनवू याच्यावर नक्की. तर हे आहे मक्काचे कणीस. याच्याकडे जातो, विहिरीकडे जातो, तिथं आहे ना केशवंती ना लसूण काढताय त्यांचा, तुम्हाला ते दाखवतो. आमचा पण काढायचं काम चालू आहे, पण मला काही त्याचं व्हिडिओ बनवता आलं नाही, तर मी तो दाखवतो तुम्हाला. त्यांचं काढायचं काम चालू आहे लसूण. तर ते त्याची आई जी आहे आजारी, म्हणजे त्याची आई काढतीये, तो काढतोय केशव. आणि एक रोशन आहे छोटा, ते काढताय. घरच्या घरी करता येते, त्यांचा घरचाच लावलेला लसूण येतो, तर ते काढताय. दाखवतो मी तुम्हाला ते पण. चला, संत्रीचं झाड लावलेलं आहे मी, तुम्हाला ते दाखवतो. सो हे असं गोल जे असतं ना, ते असतं मोसंबीचं झाड. आणि संत्रीचं झाड असं उंच आहे. हे आता हे संत्रीचं झाड आहे, असं आहे. याला काही फुलं आलेली नाही अजून, पण भारी आहे. हे संत्रीचं झाड आहे बघा, असं उंच रामकाठ जी असते त्याच्यासारखं वाढतं ते साधारणतः. तर हे संत्री, आणि हे असं गोल जे वाढतं ते मोसंबी. आता ते पण बघा तुम्ही, ही पण मोसंबी आहे. असं होतं. आता मी तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो. इथं लसूण काढायचं काम चालू आहे. आणि हा रोशन शेटपा कसा झोपलेला आहे वावरामध्ये. ये क्यों तू तोड रहे, क्या तू मच तोड रहे? अर त्याची पातच येत नाही लसणाची, डायरेक्ट तुटून येता येते. आणि केशव बघा किती काम करतो, त्याच्या आईला किती मदत करतोय. एकदम फोन पाहून मदत चालू आहे त्याची लसूण काढायला. हा लसूण असा दिसतोय काढल्यानंतर, म्हणजे. आणि तुम्ही म्हणत असाल हा लाल दिसत नाही आहे, तर लाल न दिसण्याचं फक्त याचं वरचं एक क्लिअर काढलेलं आहे मी. आणि हे बघा असा दिसतो मग हा, एकदम लाल सुकल्यानंतर. आजचा तो मी घरी बघतो, घरी काय चालू आहे रुचीचं. ध्रुवंती अजून काय आलेलं नाही आहे.